प्रयुक्त लोकार्थ लोकमानसाचा ठाव घेणाऱ्या वर्तमान भूतकाळाचा आढावा सोबत भविष्याचा शास्त्रीय वेध। मंडळी, ताडसोना या गावामध्ये आलेलो आहे। ताडसोना या गावातील काही नागरिक आहेत, तिथल्या काही आपण बाईट घेणार। काका नमस्कार। नमस्कार। 13 तारखेला लोकसभेचं मतदान आहे, काय सांगाल कशी होईल निवडणूक आणि तुमची पसंती काय असणार आहे? आमची पंकज आहे पसंती उमेदवार। बाकीचेही उमेदवार आहेत, त्यांच्याबद्दल का नको, काय सांगाल का? सांगाल काय, पहिल्यापासून त्या पक्षाचे त्यांचंच काम करतो, आम्हाला काय अडचण नाही त्यांच्यापासून। 100% त्यांचे माणसं आहेत, आम्ही काम त्यांचंच करू शकतो। विकास कामाबद्दल काय सांगाल त्यांच्या? नाही, भरपूर विकास आहे आमच्या हिशोबाने। इथं तुम्ही काय सांगाल? बीजेपी वेगवेगळे अभिप्राय येतोय, आपण काय सांगू शकाल? 13 तारखेला पंकज केलेल्या विकास कामाबद्दल काय विकास काम त्यानेच केलेले आहेत। अजून काय बोलताल त्याबद्दल? जास्त काय सांगता येईल तुम्ही? त्याशिवाय काय पर्याय नाही दुसरा कोणा। इतर उमेदवार का नको? काय आम्हाला मान्य नाही तरी मग असे विविध पद्धतीचे अभिप्राय यांचे येत आहेत। काही ज्येष्ठ आहेत। बाबा, तुम्ही वयस्कर आहात, अनेक लोकसभा तुम्ही बघितलेल्या आहेत। होय, 13 तारखेला लोकसभा आहे, चांगलीच लोकसभा गाजती या वेळेची, पूर्वी एवढी गाजल्या नव्हत्या। काय सांगाल, कसं आहे वारं? काय आता ही जी चाललेली मतदानाची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये जे विकास करतात आणि विकास होतोय त्यांच्याकडे बघूनच मतदान होणार आहे। आणि आतापर्यंत विकास चालू आहे, प्रत्येकाला विमा मिळणं ते त्यांच्या काळामध्ये मिळत होता, पीक विमा, पुन्हा अनुदान, पण या 2-4 वर्षात टप झाले तरी बी ताईनच मतदान करणार आहे। तुमच्याकडे बघून असं वाटतं तुम्ही शेतकरी आहात? शेतकरी आहे। शेतकऱ्यांसाठी कुठल्या योजना आल्या आतापर्यंत तुमच्यापर्यंत? अनेक आहेत, सौर ऊर्जा आलेलं आहे, परत आणखी लोकांना प्रत्येकाला ज्या त्या ठिकाणी योजना आहेत शेतातल्या, कमी कुठे तर। पीक विम्याबद्दल काय सांगाल, काय आले? पीक विमा त्या काळात जो मिळत होता आता जरा मिळत नाही, पण मिळतोय, पण आता कमी मिळतोय, पण ताईच्या वेळेस जास्त मिळत होता प्रत्येकाला, एका लाख 1.25 लाख मिळत होता, पण त्यांचा कारभार गेल्यामुळे आता ते आल्यानंतर आणखी मिळेल ना। बरं, तुम्ही काय सांगाल? नाही, सांगायचं म्हणजे कसं झालं, आता भारतीय लोकशाहीमध्ये काय झालंय नेमकं की प्रत्येक पक्षाची चढाओढ आहे, पण बीड जिल्ह्याचं बघायला गेलं तर पंकजाताईचं काम चांगलंच आहे ना, आणि चांगलं आहे, सगळ्याच लोकांना माहिती आहे। जवळपास थोडीफार चिकित्सा चालू आहे, पण ताईचं सीट 100% बीड लोकसभेमध्ये लागणार। कशी फाईट होईल निवडणुकीत? फाईट होईल थोडीफार, पण ताई शिवाय निघून जाणार आहे। ताईला प्रतिस्पर्धी कोण आहे? बजरंग सोनवणे आहेत ना, आहेत। तुम्ही काही नाही, पण ताईचं सीट लागणार। बर, अजून काय आहेत, काय सांगाल तुम्ही? पंकजाशी मतदान करीत नाही, बाकीच्या कोणालाच करीत नाही। इतरांना काय विरोध? काय काही विरोध नाही, पण आमचं पहिल्यापासूनच ते हे ना, त्याच्यामुळं बाकी दुसरीकडे हाताच राहत नाही आमचा। या गावात काय झालेला विकास, त्यांनी काय कामं केली का? रोडचे आहेत, काय कशाचे दवाखान्याचे, त्याची भरपूर कामं झाली। अशा पद्धतीचे वेगवेगळे अभिप्राय येतात। दुसरे अजून एक ज्येष्ठ माझ्या समोर आहेत, काय सांगाल बाबा? 13 तारखेला मतदान आहे, काही दिवसावर येऊन ठेपलंय, तुमची पसंती काय? नरेंद्र मोदी, पंकजा मुंडे। काय सांगाल अजून त्यांच्याबद्दल? काय नाही, आता 2000 रुपये देतात आम्हाला, पगारी चालू आहेत, त्याच्यामुळं अर्ध गाव म्हणजे मुंड्याच। बाबा, काय सांगाल? 13 तारखेला मतदान आहे ना, पंकज ताईच येणार, आणि हा जो प्रतिस्पर्धी आहे राष्ट्रवादीचा, तो हा नवीन मेंबर आहे, तो काहीच करू शकत नाही। यांनी जे काम केले, ताडसोन्यात डोर टू डोर सिमेंट रोड केला आहे, रेल्वे आणली, अशी अनेक कामं ताईंनी केलेली, आणि ते करणारच। हा नवीन मेंबर आहे, काही करू शकत नाही, लोकांशी संपर्क नाही, कुणाला नाव माहीत नाही, मग ताईशिवाय पर्याय नाही। विकास हाच मुद्दा घेऊन ही निवडणूक होतीये। काही युवक आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेऊया। दादा, काय सांगाल? 13 तारखेला वातावरण चांगलं तापलेलं आहे, हो। काय वाटतं तुम्हाला, कुठला उमेदवार विजय होईल किंवा तुमचा काय कौल आहे? पंकजताई। पण बाकीचे उमेदवार आहेत ना, म्हणजे बजरंग बाप्पा सोनवणे आहेत, वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे आहेत, मग यांना का पसंती येत नाही एक सर्वसामान्य माणूस म्हणून? काय सांगा? बजरंग बाप्पा काय करू शकतोय समजा, म्हणजे ताई कसं मोठं हे ना, वजनदार माणूस आहे, बजरंग बाप्पा काहीच करू शकत नाही ना, त्याच्यामुळे आम्ही ताईलाच मतदान करणार। उद्या नरेंद्र मोदी यांची सभा आहे, काय सांगाल याविषयी तुम्ही? जास्त फरक पडेल ना मतदानाला मोदी साहेब सभेमुळे। नरेंद्र मोदी यांच्या सभेमुळं या मतदान प्रक्रियेवर थोडंफार फरक पडेल असं यांचं मत आहे, काय सांगाल तुम्ही? नरेंद्र मोदी साहेबाचं जे विजन आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचं जे काम आहे
या कामाची दखल सर्वसामान्य लोकांनी निश्चितच घेतलेली आहे. आणि शेतकऱ्यासाठी जर म्हटलं तर शेतकरी सन्मान निधी तुमचा ह्याच्यासाठी दवाखान्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये जे आता योजना चालू आहेत पंतप्रधान कार्यालयातून याची दखल घेऊन निश्चितच या मतामध्ये मोठा फेरबदल होईल आणि मोठ्या मतदारांनी पंकजाताई निवडून येतील. आणि ताईचं जर म्हटलं तर ताईने आतापर्यंत जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या अशी विकासाची कामं केलेली आहेत. जलजीवन मिशन आहे, रेल्वेचा प्रश्न आहे, तुमचे रस्ते आहेत, नॅशनल हायवे, राज्य मार्ग अत्यंत कामं त्यांच्या काळामध्ये पालकमंत्री असताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आहेत. आणि भविष्यामध्ये ताई ह्या केंद्रात मंत्री निश्चितच होणार आहे. त्या माध्यमातून वरी भाजपचं सरकार येणार आहे, मोदीसाहेब पंतप्रधान होणार आहे. आणि जिल्ह्याचा जर प्रतिनिधी आपला संसदेत पाठवला तर निश्चितच जिल्ह्याचा विकास अजून मोठ्या प्रमाणात होईल असं या बीड जिल्ह्यातील मतदार बंधू भगिनींना नक्कीच वाटतंय. त्यामुळे मोठ्या फरकाने ताईचा विजय निश्चित आहे असं मी समजतो. कुठंतरी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा आणि ओबीसी असा थोडासा वाद आम्हाला पाहायला मिळाला. काय सांगाल एक प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी म्हणून? हा वाद फक्त सोशल मीडियावरती आहे. आता पवारसाहेबांचे किंवा यांना मानणारे जे कार्यकर्ते आहेत, एक 5-2% सोशल मीडियावर वातावरण खराब करतायत. असा प्रकार निश्चित नाही. समजदार जो मतदार आहे तो जातीवाद कधीच करणार नाही, विकासाच्या दिशेनेच मतदान करेल असं मला नक्की वाटतं. आपण म्हटलात की मुंडे भगिनींनी जिल्ह्याचा विकास केला, मग जिल्ह्याचा विकास केला तर आता अनुशेष काय राहिला आहे, काय कमी आहे असं वाटतं तुम्हाला या जिल्ह्याच्या विकासासाठी? आता त्यांनी मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे, पण उद्या भविष्यामध्ये नदीजोड प्रकल्प, शेतकऱ्याचे विविध प्रश्न सोडविण्याची धमक मुंडे भगिनीमध्ये निश्चितच आहे. आणि बीड जिल्हा सुजलाम सुफलाम होईल आणि ऊसतोड कामगाराच्या संख्येमध्ये निश्चितच घट होईल असं मला वाटतं. मंडळी, ताडसोना गावामधून आपण आहोत आणि विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक होतीये. आपण जातीपातीचाही प्रश्न विचारला तर त्यांनी असं उत्तर दिलं की जातपात हा भाग गौण आहे, केवळ विकास हा महत्त्वाचा आहे आणि विकास फक्त या मुंडे भगिनीच करू शकतात. अशा वेगवेगळ्या प्रकारचे अभिप्राय आपल्याला येतात. आपण अजूनही काही तरुणांकडे जाऊया. काय सांगाल दादा, तरुण मतदार म्हणून तुम्ही आहात, एक तरुण मतदार म्हणजे देशाचं भविष्य घडवायचं मत, तुमचं मत ठरू शकतं. काय सांगाल एकूण, काय 13 तारखेला कशी हवा असणार आहे? हवा कशी का असणार, पण ताईच निवडून येणार हे तर फिक्सच आहे. बाकीचे उमेदवार रिंगणात आहेत पण ताईचा विकास जसे जास्त आहे. ताईने आम्हाला भरपूर आमच्या गावाला बी सेवा दिलेल्या आहेत, जसे की रस्ते, हे चौकामध्ये गट्टू, हे सगळे ताईचेच काम आहेत. धन्यवाद. ताडसोन्यातील एक ज्येष्ठ नागरिक माझ्यासोबत आहेत. काय सांगाल, 13 तारखेला मतदान होतंय, तुमची पसंती काय आहे? पंकजा मुंडे. का त्याच का काय त्यांच्याबद्दल काय सांगते? बीड जिल्ह्यात त्यांच्या इतका पॉवरफुल नेता मला दुसरा दिसतच नाही. इतरही उमेदवार आहेत, त्यांना संधी पाहिजे ना. त्यांना संधी जरी दिली तरी ते कधी बी मागच्या बाकावरच बसणार आहेत, कारण हे फार दिवसापूर्वी म्हणजे मोठ्याच येते. केंद्र शासनाच्या विविध योजनांची आपण टेलिव्हिजनवर जाहिरात पाहतात किंवा वर्तमानपत्रात पाहतात. प्रत्यक्षात तुमच्या गावात काय कुठलं पाहायला मिळालंय का? हा, सन्मान मोदी शेतकरी सन्मान निधी मिळतो, पण आणखीन तुमचं ते हे पगार मिळते, ते श्रावण बाळ पगार मिळतो, एसटी फुकट आहे. म्हणून तुमची पसंती हा पंकजाताई आणि नरेंद्र मोदी. एकूणच केंद्रातल्या योजना यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, याचा लाभ घेत आहेत आणि त्यांचं मत असं आहे की केंद्रात बहुमत त्यांचं आहे, म्हणजे यांचंही त्यांना कौल आहे. काय सांगाल, 13 तारखेला लोकसभा निवडणूक आहे, काही दिवसावर येऊन थांबली, कोणाची हवा आहे आणि काय सांगाल? सध्या बीड जिल्ह्यामध्ये पंकजाताई यांची हवा आहे. इतरही उमेदवार रिंगणात आहे, त्यांच्याबद्दल काय सांगताल? आहेत इतरही उमेदवार आहे, पण त्यांचं काही काम 10 वर्षात नाही, इथून मागे कधी त्यांनी काही काम केलं नाही जिल्ह्यासाठी. ताईसाहेबांनी चांगलं काम केलेलं आहे जिल्ह्यामध्ये. मागच्या 5 वर्षात पालकमंत्री असताना पीक विमा असेल, राज्य महामार्ग असतील, रेल्वेचं काम असेल, परत पुन्हा नरेंद्र मोदी यांनी सन्मान निधी असेल, भरपूर योजना आहेत शासनाच्या सांगायसारख्या. उद्या मोदी साहेबांची सभा आहे अंबाजोगाईला, काय तुमचं काय मत आहे यावर?
नाही छान आहे ना. मोदी साहेबांची सभा होत आहे, ते ताईच्या विजयाची सभा आहे, त्यामुळं नक्की त्यांचा विजय होईल, त्यात काही शंका नाही. गावागावात रसवंती असेल, हॉटेल असेल किंवा गावातला पार असेल, कट्ट्यावर आता फक्त राजकारणाच्या चर्चा आपल्याला पाहायला मिळतात. तसं या गावात इथं कट्ट्यावर काही मंडळी बसलेली आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. 13 तारखेला लोकसभेचं मतदान आहे. काय तुम्हाला काय वाटतं, काय होईल? का आपल्याला अंदाज लागत नाही साहेब यांच्याकडे. बाबा काय सांगाल, 13 तारखेला लोकसभा आहे, कशी आहे वारं? चांगलं आहे ताईचं. कोणाचं वार आहे? ताईचं वार आहे. कोणत्या ताई? ताई पंकजा ताई. ठीक आहे. तुम्ही काय सांगाल? पंकजा ताईचंच वार आहे सध्या. काय ताईबद्दल अधिक काय सांगता येईल? इतरही उमेदवार आहेतच ना, पण त्यांचं का नाही? अधिक काय बाकीचे त्यांचे सगळा विकास कामं हे ते चांगले केलेले. तर सरकारवरील सत्ता त्यांचीच आहे. आणि वरल्या लेवलला बघितलं 370 कलम वगैरे हटवलेले, आणि इथे विकासाची कामं चांगली होती. त्याच्यामुळं त्याशिवाय पंकजाताई मुंडे विकास कामं केली आहेत म्हणून त्यांचा कौल त्यांच्याकडे आहे. काय सांगाल तुम्ही? केलेला विकास त्याने. काही विकासाबद्दल सांगता येईल का? हो, नदीचं रुंदीकरण केलेलं आहे, पुन्हा रस्ते, पाणी याची सोय केली त्याने. तुम्हाला काय वाटतं? पंकजा. बाबा तुम्हाला काय वाटतं? मला ऐकू येत नाही. अच्छा, बाबाला ऐकू येत नाही, पण एकूणच या सगळ्यांनी सांगितलं की विकास हाच एक मुद्दा यांचा आहे, म्हणून यांची पसंती पंकजाताई मुंडे यांच्याकडे आहे.